गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार. श्री दत्त महात्म्य बोधामृत या यूट्यूब चॅनेलवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मागील भागात आयुराजा आणि नहुषाच्या आख्यानाची सांगता झाली. वेदधर्मामुनी कथानक सांगताना अंतरंगी रममाण होते. दीपक अतिशय आनंदाने श्री दत्त महात्म्य श्रवण करीत होता. कधी कथांचं तर कधी उपदेशांचं अमृत आकंठ प्राशन करीत होता, पण तृप्ती ढेकर देत नव्हती. तो मुनींना म्हणाला, मी हो केवळ तृषित, मज पाजा दत्त कथामृत. तुम्ही संत कीर्तन भक्त, श्रवण भक्त भाविक मी. हे गुरुवरा, मी दत्त कथामृतासाठी अत्यंत आसुसलो आहे. माझी तहानच भागत नाही. तुम्ही श्रेष्ठ संत कीर्तन भक्त आहात आणि मी श्रवणासाठी तहानलेला एक भाविक भक्त आहे. संत कीर्तन भक्त जो अंतरंगी भगवंतांच्या लीलांशी एकरूप होतो आणि मुखाने त्या लीलांचं वर्णन करतो, तो कीर्तन भक्त, हे तर आपण जाणतो. पण त्याला संत केव्हा म्हणायचं? तर कीर्तनकार जे स्वतः आत्मज्ञान समृद्ध आहेत, पण त्यांच्या मनात समाजहिताची तळमळ आहे. लोकांचं कल्याण कशात आहे हे ते जाणतात. आपल्या कीर्तनातून श्रोत्यांच्या मनात आत्मानात्म विवेकाचं बीज पेरण्याचा प्रयत्न करतात. प्रसंगी दोन खडे बोलही सुनावतात. श्रोत्यांच्या जीवनाला आकार देण्याचा, एक आध्यात्मिक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न करतात. हे आणि यापेक्षा खूप काही देण्याचा, रुजविण्याचा प्रयत्न वेदधर्मा मुनींनी आपल्या कीर्तनातून केला आहे. म्हणूनच दीपक त्यांना संत कीर्तन भक्त असं संबोधित आहे. दत्त तरी ब्रह्मानंद मूर्ती, जो पूर्वी घेऊनी भक्ती, मग स्वभक्ता दे मुक्ती, ज्याचे चित्ती असा लोभ. दत्त प्रभू हे सच्चिदानंदमय प्रत्यक्ष परब्रह्म आहेत, पण भावाचे भुकेले आहेत. त्यांना केवळ भक्तीचा लोभ आहे. जो अनन्य भावाने संपूर्ण शरणागत होऊन भक्तिभावाने त्यांच्या चरणी लीन होतो, त्यांना ते मुक्ती बहाल करतात. जो सदंतरी करी विहार, जे भक्तांचे शरीर, ते त्या देवाचे दुकान थोर, तेथे व्यापार होत याचा. जे असे सद्गुणी सज्जन साधू भक्त असतात, त्यांच्या अंतरात भगवंत विहार करतात. वास करतात असं न म्हणता विहार करतात असं म्हटलंय. अर्थात आनंदाने राहतात. त्या भक्ताला आपल्या लीलांनी असे मोहून टाकतात की तो त्यांच्या प्रेमपाशामध्ये बद्ध होतो. अशा भक्ताचं शरीर हे त्या देवाचं जणू दुकान असतं, जिथे खूप मोठा व्यापार चालतो. कशाचा व्यापार? भक्तीचा व्यापार. भक्ती म्हणजे नारळ, फूल, धन, दौलत नव्हे. भक्ती म्हणजे भगवंतांवरील निस्सीम निस्वार्थ प्रेमभाव. जसं एखाद्या दुकानात पैसे देऊन हवी ती वस्तू मिळते, तसं या दुकानात भक्ताने आपली भक्ती अर्पण करावी आणि दुकानाच्या मालकाने अर्थात भगवंतांनी त्या भक्तिभावाने प्रसन्न होऊन भक्ताला ऐहिक आणि पारलौकिक सुखे बहाल करावीत. असा हा व्यापार आहे. सुरुवातीला भक्त अर्थार्थी असतो, तेव्हा इच्छा मोठ्या पण भक्ती क्षीण असते. पण हे दुकान गमतीशीर आहे.
भक्त तया परी सादर, करी उधार व्यापार, मुद्दलासीन लाविता कर, वरचे वर वाढविती. भक्ताची भक्ती सकाम आहे, क्षीण आहे, याचा विचार न करता भगवंत त्याच्या मनोकामना पूर्ण करतात. असा इथं उधारीचा व्यापार चालतो. एवढंच नाही, या भक्तीच्या मुद्दलावर कर लावणं तर दूरच, पण उलट मुद्दल दिवसेंदिवस वाढेल कसं, याचाच विचार भगवंत करतात. त्यामुळे अर्थार्थी असताना जी भक्ती एकपट असते, तीच तो जेव्हा आर्त होतो तेव्हा दुप्पट होते, मुमुक्षू झाल्यावर तिप्पट होते, आणि नंतर गंमत अशी होते की भक्ताला भगवंत सोडून दुसरं काही नको असतं. तेव्हा त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन हे स्वतःच त्याच्या अधीन होतात. घेणार जसे जसे जाती, तशा तशा तयान प्रती, आळस सोडून दाविती, करीती साचा व्यापार. प्रत्येक जीवाच्या मनोकामना भिन्न भिन्न असतात, पण त्याचं ज्यात कल्याण आहे अशा कामना ते पूर्ण करतात. अनावश्यक कामनांचं मनातून उच्चाटन व्हावं म्हणून आतून तसं स्फुरणही करतात. ह्यात त्यांच्याकडून कधीही हैगय किंवा आळस होत नाही. त्यांची ही देवाणघेवाण अहोरात्र सुरू असते. जे घेतलं ते वाढतं आहे, जे दिलं ते जसंच्या तसं त्याचं होतं. तयासन ठावा दुकाळ, तयांचा सदा सुकाळ, त्यावरी कधी नसे खोट साळ, ज्यांचा सांभाळ करी हरी. इथे कशाची काही कमतरता नाही, कशाची वानवा नाही. जो जे वांछेल तो ते लाहो असं देणारा दाता आहे. भक्ताने भक्ती अर्पण करीत राहावी की त्याचा सगळा योगक्षेम भगवंत बघतात, त्याचा सांभाळ करतात. इथं भेदाभेद नाही. ज्याची जशी भक्ती तसं फळ अर्पण करणारा हा दाता आहे. त्यामुळे इथे लबाडीचा प्रश्नच नाही. जे सर्व जनांसी रसाळ, मग कोण त्यावरी घेयाळ, त्यांच्या पदी सकळ शिरकमळ ठेविती. सगळ्या भक्तांवर प्रेम करणारा हा भक्तवत्सल असल्यानं त्याला कोण कशाला दोष देईल. त्यामुळे सगळेच भक्त भक्तिभावाने त्याच्या पदकमलांवर आपलं मस्तक ठेवतात. रहस्य सर्वांचे जाणती, तया संतांची गती, मूढ लोक नेणती, देवही नेणती गती त्यांची. रहस्य सर्वांचे जाणती. अहो, आपल्या अंतरातच साक्षी भावाने आपल्या प्रत्येक सूक्ष्मातिसूक्ष्म विचार तरंगांचं, शारीरिक आणि मानसिक कार्याचं निरीक्षण करणारा तो सर्वज्ञ आहे. आणि त्याच्या स्वरूपाशी एकरूप झालेले संत हे अनुभवाने जाणतात. परोक्ष ज्ञान प्राप्त संतही थोडंफार जाणतात. पण एरवी मूढ तर दूरच राहिले, पण देवांनाही त्याच्या गती जाणता आल्या नाहीत. वरवर एखाद्याची भक्ती खूप श्रेष्ठ वाटली तरी अंतरंगी ती किती वास्तव आहे, सकाम आहे की निष्काम आहे, त्याचे सगळे गुणदोष जाणणारा हा दुकानदार आहे. असा भक्ताच्या भक्तीचा आणि भगवंतांच्या प्रसन्नतेचा व्यापार ज्या दुकानात चालतो तिथं मी पातलो आहे. ही हो तयांच्या व्यापाराची रीती, तेच करू जाणती, जरी सर्वस्व गमविती, तरी भले म्हणविती आपपर. भक्तीचा व्यापार भक्ती करता करता ती आपोआप होऊ लागते. भक्त भगवंतांच्या दिव्य प्रेमपाशात एवढा बद्ध होऊ लागतो की त्याला बाह्य भौतिक गोष्टी तुच्छ वाटू लागतात.
सकाम भक्ती निष्काम होऊ लागते. तशी भगवंतांची प्रसन्नता अधिक अधिक वाढून ते शांत आनंद रसानं भक्ताला न्हाऊ घालू लागतात. भक्ताच्या सर्वस्वाचं समर्पण होतं तसे भगवंतही त्याला आपल्या कवेत घेतात आणि दोघेही परमानंदाच्या हिंदोळ्यावर झुलू लागतात. अशा दुकानावर हा मी पातलो साचार, मला द्यावया उधार, तुम्ही धीर समर्थ आहात. दीपक म्हणतो, हे गुरुवरा, हा भक्तीचा व्यापार जिथे चालतो त्या अंतरंगात मी रममाण झालो आहे. तथापि जरी माझी भक्ती कमी पडली तरी आपण आपली प्रसन्नता मला उधारीनं द्या, आपण तेवढे समर्थ आहात. साधक भक्त हो, दीपकानं ज्या भक्तिभावानं श्री दत्त महात्म्य श्रवण केलं त्यामुळे त्याच्या मुखातून आपल्या सद्गुरूंचं आणि आपलं आराध्य श्री दत्तगुरूंचं केवढं प्रगल्भ स्तवन स्फुरण पावलं आहे ते पहा. अत्यंत कृतज्ञतेने तो म्हणतो, गुरुवरा, आयूला जसं श्री दत्तात्रयांनी मुक्त केलं तसंच यदूला सुद्धा तारून नेलं असं मी ऐकलं आहे. कृपा करून ती श्री दत्त लीला मला ऐकवा. अपूर्व वाटे हरिलीला, नित्य नूतन वाटे कानाला, ती नको होईल कोणाला, पशुघ्नाला भली हो. गुरुवरा, या हरिलीला सदा सर्व काळ नवनवीन साज लेऊन समोर येत असताना त्यांचं श्रवण कोणाला नकोसं होईल. अगदी खाटकासारख्या निर्दयी माणसाचं मन सुद्धा या लीला ऐकताना प्रसन्न होतील. तपस्या हेची आमुची, चाड नाही यज्ञ दान कर्मांची, असी वाणी दीपकाची, ऐकता मुनीची मती द्रवे. कोणताही भक्त नवविधा भक्तीतील सगळ्याच भक्तींना स्पर्श करीत असला तरी एखाद्या भक्तीचा विशेष भावावेश त्याच्यामध्ये असतो. इथं दीपकाची श्रवण भक्ती आहे. त्यामुळे तो म्हणतो की यज्ञ, याग, दान, धर्म या सगळ्या कर्मांपेक्षा दत्तलीलांचं श्रवण करणं हीच माझी तपस्या आहे. त्याचं असं बोलणं ऐकून कोणते कीर्तनकार प्रसन्न होणार नाहीत. वेदधर्मामुनींना सुद्धा गहिवरून आलं. त्याची कणव येऊन ते प्रसन्नपणे म्हणाले, रहस्य जे उपनिषत्सार, ती अवधूत गीता मनोहर, यदू प्रति योगेश्वर, ती सादर ऐक म्हणे. वेदांचं सार म्हणजे उपनिषद आहेत आणि अशा उपनिषदांच्या सारात दडलेलं जे रहस्य आहे ते कथन करणारी अवधूत गीता आहे. योगेश्वर श्री दत्तात्रयांनी ही गीता अवधूत रूपात यदूला सांगितली. ती मी तुला सांगतो. एवढ्या श्रेष्ठ ज्ञानाची मेजवानी मिळणार म्हटल्यावर दीपकाच्या आनंदाला पारावर उरला नाही. तो अत्यंत भक्तिभावाने सरसावून बसला. गुरु म्हणाले, दीपका, आधी यदूच्या मातापित्यांची कथा श्रवण कर. साधक भक्त हो, 46व्या अध्यायाच्या 17 ते 56 या ओव्यांमध्ये हे कथानक आहे. ते आधी पाहू. दैत्यांचे गुरु शुक्राचार्य यांना एक कन्या होती, देवयानी. वृषपर्वा राजाची कन्या शर्मिष्ठा आणि देवयानी या दोघी मैत्रिणी होत्या. दोघी एकत्र खेळत बागडत असत. एकदा आपली वस्त्र विहिरीच्या काठावर ठेवून दोघी विहिरीमध्ये उतरल्या आणि यथोच्छ जलक्रीडा करण्यामध्ये रमल्या. तेवढ्यात दुरून कोणीतरी येत आहे असं पाहून दोघी वस्त्र घेण्यासाठी धावल्या. घाई गडबडीत शर्मिष्ठेनं देवयानीची वस्त्र नेसली. देवयानीला अतिशय राग आला. त्यांच्यात त्या वस्त्रावरून भांडण सुरू झालं. त्यांच्यात झालेल्या ओढाताणीत शर्मिष्ठेच्या धक्क्यानं देवयानी विहिरीत पडली. शर्मिष्ठा सरळ घरी निघून गेली. दैवयोगानं इथं ययाती राजा आला.
देवयानीचं रडणं ऐकून त्याने तिला आपली अर्धी वस्त्र दिली आणि हात देऊन बाहेर काढलं आणि तिची चौकशी केली. नृपास म्हणे देवयानी, कचे शापिले म्हणोनी, त्वा धरिला माझा पाणी, झाले त्वत्पत्नी ब्राह्मण जामी. देवयानी नृपाला म्हणाली, कचाच्या शापामुळे हे सगळं घडतं आहे. अहो, मी एक ब्राह्मण कन्या आहे. शुक्राचार्यांची मुलगी देवयानी आहे. आपण माझा हात धरलात, माझं पाणी ग्रहण केलं, त्यामुळे आता मी तुमची पत्नी झाले आहे. हा प्रारब्धातील योग आहे असं समजून ययातीने ते मान्य केलं. संजीवनी विद्या प्राप्त असलेल्या दैत्यगुरू शुक्राचार्यांना सगळेच घाबरून असत आणि त्यांच्या कन्येची खोड राजकन्या शर्मिष्ठेने काढली होती. शुक्राचार्य संतापणं साहजिक होतं. मग त्यांना प्रसन्न करण्यासाठी वृषपर्वानं शर्मिष्ठेला देवयानीची दासी म्हणून तिच्याबरोबर पाठवून दिलं. पण तरीही शुक्राचार्य शांत झाले नाहीत. ते क्षणी शुक्र म्हणे, शर्मिष्ठेचा संग न करणे, ययाती तथास्तु म्हणे, चाल पुरा स्त्रियांसह. शुक्राचार्यांनी ययातीला अट घातली, शर्मिष्ठेबरोबर कोणताही संबंध ठेवू नकोस. राजाने ती अट मान्य केली आणि दोघींना घेऊन स्वनगरी परतला. देवयानीसह राजा रममाण झाला. शर्मिष्ठा त्यांची दासी होऊन राहिली. देवयानीला 2 पुत्र झाले, मोठा यदू आणि दुसरा तुर्वसू. वृषपर्व्याची कन्या शर्मिष्ठा राजाची सेवा करीत असताना त्याच्या प्रेमात पडली. शर्मिष्ठेला आपल्याशिवाय कुणी नाही हे जाणून एकटी असताना तिच्या इच्छेला मान देऊन आणि तिची दया येऊन राजा तिच्याबरोबर रमला. तिला 3 मुलं झाली, अनु, द्रयू आणि सगळ्यात लहान पुरू. तिची ती 3 मुलं पाहून देवयानीचा क्रोध अनावर झाला. ती तडक शुक्राचार्यांकडे गेली आणि त्यांना सर्व कथन केलं. राजाने आपली अवज्ञा केल्याचं कळताच त्यांनी ययातीला तत्काळ शाप दिला, वृद्ध होसी आताच तू. आणि त्याच क्षणी शापाच्या प्रभावानं ययाती राजा वृद्ध झाला. शरीर अशक्त होऊन थरथरू लागलं. चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या, केस पांढरे झाले आणि तो खोकू लागला. त्याची ती अवस्था पाहून देवयानीला एकदम पश्चाताप झाला. दोघांचंही मन विषयभोगांपासून अजून विरक्त झालेलं नव्हतं. अरे रे, पतीच्या अशा अवस्थेला मीच कारणीभूत झाले आहे. हा तर अनर्थ घडला आणि ते घडवणारी मी पापीण आहे. आता काय करू मी? प्रारब्धात एखादी वाईट घटना घडणार असेल तर तशीच बुद्धी फिरते, अविचार घडतो. आता पती तर असा वृद्ध झाला, सगळे विषयभोग अंतरले. माझं मन तर अजून विषयभोगांनी भरलं नाही. तिची ती अत्यंत दुःखी आणि विमनस्क अवस्था जाणून आणि तिची दया येऊन शुक्राचार्य म्हणाले, भूपा, तुझं वृद्धत्व तू मुलाला दे आणि त्याचं तारुण्य तुला घे. मग भूप म्हणे पुत्रांसी, कोणी तरी या वृद्धत्वासी, घेऊनी द्या तारुण्यासी, ते चौघांसी नावडे. भूपाने पुत्रांसमोर हा प्रस्ताव मांडला, पण मोठ्या चौघांनीही नकार दिला. मोठा यदू धर्मनिष्ठ आणि लहानपणापासून श्री दत्तात्रेयांचा अर्चक होता, विवेकी होता. आपलं तारुण्य पित्याला दिलं तर मातेशी सहगमन केल्याचा दोष लागेल, म्हणून त्याने स्पष्ट नकार दिला. ययाती राजाने त्यांना संतापून सांगितलं, तुम्हाला आणि तुमच्या मुलांना सुद्धा माझ्या संपत्तीतला वाटा मिळणार नाही. राज्याचे कोणतेही अधिकार मिळणार नाहीत. तेव्हा शर्मिष्ठेच्या सगळ्यात लहान पुत्राने पुरूने राजाला संतुष्ट करण्यासाठी आपलं तारुण्य दिलं. तत्क्षणी पुरू जखड म्हातारा झाला आणि ययाती पूर्ववत तरुण झाला. जो आत्मानात्मविवेक
न करी म्हणूनी मूर्ख, गोडमानी विषय सुख, केवळ दुःख रूप जे. आत्म काय अनात्म काय, कोणत्या गोष्टी शाश्वत निजानंदाकडे नेणाऱ्या असतात, कोणत्या त्यापासून दूर नेणाऱ्या, हे न जाणणारे मूर्खच जाणावेत. विषय सुखात रमून ते कितीही भोगले तरी तो तृप्त होत नाही, कारण ते क्षणभंगूर असतं. त्यामुळे शाश्वत परमानंदाची प्राप्ती तर होत नाहीच, उलट त्या आत्मानंदापासून ते व्यक्तीला दूरच नेणारं असतं. अपूर्ण वासना भोगण्यासाठी जीवात्मा जन्ममरणाच्या चक्रामध्ये फिरत राहतो. त्यामुळे शेवटी वासना या दुःखच देणाऱ्या असतात. पण अविवेकी मूर्ख हे जाणत नाहीत. तो मूर्ख ययाती राजा सुद्धा तारुण्य प्राप्त झाल्याने अतिशय आनंदित होऊन विषय सुखामध्ये रममाण झाला. 100 वर्षानंतर प्रारब्धवश तो विरक्त झाला आणि देवयानीला म्हणाला, जे मन विषयासक्त, ते विषय भोगाने न हो तृप्त. जेवी ओतिता घृत, अग्नी प्रदीप्त होतसे. राणी, तूप टाकल्यानं अग्नी जसा अधिकच प्रदीप्त होतो, तसं विषय भोगाने विषयासक्ती अधिकच प्रदीप्त होते. ती कधीच शमत नाही. त्यामुळे आता पुरे. असा विवेक प्राप्त होऊन राजाने आपलं तारुण्य पुन्हा पुरूला दिलं आणि वृद्धत्व स्वीकारलं. पुरूच्या निस्वार्थीपणावर प्रसन्न होऊन त्यानं संपूर्ण राज्याचे अधिकार त्याला सोपवले आणि आपण वनात गेला. ह्यापूर्वी राज्याची 5 मुलांमध्ये विभागणी झाली होती, पण आता संपूर्ण राज्यावर एकट्या पुरूचा हक्क प्रस्थापित झाला. यदू ज्येष्ठ पुत्र होता, तर पुरू सगळ्यात लहान आणि शिवाय दासीपुत्र होता. यदूला हा फारच अपमान वाटला. वास्तविक तो अप्सरातुल्य भोगी नारी, गजाश्वधनपुत्राढ्य जरी, तरी क्षीणे अंतरी, पुरू राज्य करी म्हणून. भोगासाठी सुंदर स्त्रिया आणि सर्व प्रकारचे ऐशोआराम त्याच्या पायाशी लोळण घेत होते. पण राज्याचे अधिकार न मिळाल्याने, त्या अन्यायाने त्याचं मन अत्यंत उद्विग्न झालं आणि तो एकदमच विरक्त झाला आणि सर्व संग परित्याग करून तो वनात निघून गेला. महान समर्थ दैवयोग, तोच भोगवी भोग, तो येता सवेग, त्याचा कोण भंग करी कसा. ज्या भक्तांना पुढे ईश्वरी वैभव प्राप्त व्हावयाचं असतं, त्यांच्या प्रारब्धात असे समर्थ दैवयोग येण्याची ही ईश्वरी योजनाच असते. असे योग त्यांच्या संपूर्ण जीवनाला कलाटणी देणारे ठरतात. यदू विवेकी होताच, पण इथं तो इतक्या प्रकर्षानं जागृत झाला की तो एकदम विरक्त झाला. ईश्वराच्या कृपेनेच जेव्हा योग येतो, तो भंग करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये असणार. यदूनं शांत विचार केला, या संसारात कोणतंही सुख नाही. क्षणिक सुख नंतर दुःख देणारच ठरतं. हे सामान्य लोक जाणत नाहीत, म्हणून मोहामध्ये अडकून व्यर्थ संसारामध्ये पडले आहेत. धिक्कार असो या भौतिक सुखांचा, जे आत्मसुखापासून माणसाला दूर ठेवतं. त्याच्या मनात प्रपंचाविषयी, ऐहिक सुखोपभोगांविषयी एकदम वैराग्य उत्पन्न झालं आणि ही सगळी दत्तकृपा होती. मोक्ष सुख प्राप्त करण्यासाठी तो दत्तभक्त वनामध्ये भटकू लागला. सुखदुःखादी सहन करू लागला. श्री दत्तात्रेयांचं आपल्या भक्तांकडे सदैव लक्ष असतं. त्याच्या ज्ञानप्राप्तीची वेळ जवळ येताच त्याच्या विवेकाला वैराग्याची जोड देऊन त्यांनी यदूला संसारातून अलगद बाहेर काढलं आणि वनात आणलं. विषादानं भरलेलं चित्त हे उपदेश ग्रहण करण्यास योग्य असतं. असा यदू रानावनामध्ये भटकत असताना श्री दत्तात्रेयांनी हा आता ज्ञान प्राप्त होण्यास समर्थ झाला आहे हे जाणून याला आता आत्मप्राप्तीचं रहस्य सांगावं असा विचार करून
ते त्याच्यासमोर अवधूत रूपात प्रकट झाले. पार्थिवाचे दृष्टी समोर एकाएकी दिसे दिगंबर, पहुडला धरणीवर अंतरी दरन धरिता. पार्थिव अर्थात जड शरीर, अर्थात जड शरीरात बद्ध असा जीव, आणि दिगंबर दिशा हेच ज्याचं वस्त्र आहे, अर्थात नग्न. हे एक आणि दशदिशांना जो व्यापून आहे असा मुक्त सर्वव्यापी परमात्मा हा व्यापक अर्थ. अशी ही निर्भय निशंक ना चिंता ना जगाची पर्वा अशी स्वच्छंद स्वानंदात बुडालेली विभूती पाहून त्याला अतिशय आनंद झाला आणि त्याने धावत जाऊन त्यांना वंदन केलं. आश्चर्यचकित होऊन त्याने विचारलं, ह्या अशा घनदाट अरण्यामध्ये आपण कोण आहात? इथं हिंस्त्र पशूंशिवाय दुसरं कुणीही नाही. अशा निर्जन अरण्यात आपला चरितार्थ चालतो तरी कसा? मनुजाची स्थिती पाहता कोणी आयुष्या करिता, कोणी संपत्ती करिता, झटती यशा करिता कित्येक. जगामध्ये लोकांची स्थिती पाहिली तर कोणी आयुष्या करता, कोणी संपत्ती करता, कोणी यश कीर्ती प्राप्त करण्याकरता अहोरात्र धडपडत आहेत. कुणालाही असं एकटं ब्रह्मचारी होऊन राहावंसं वाटत नाही. फार थोडे धर्मनिष्ठ आहेत. बहुसंख्य अर्थ काम भोगाकडेच प्रवृत्त आहेत. धर्म अर्थ काम या 3 पुरुषार्थांशिवाय चौथ्या मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न करणारे तर फारच विरळ आहेत. अशा सर्व परिस्थितीमध्ये आपण इथे एकटे असे आनंदामध्ये पहुडले आहात. अहो, या वनात ना कुठली करमणूक आहे, नाही कुणाची संगत ना सोबत, तरीही आपण शांत चित्तानं सदोदित समाधानानं कसे काय राहत आहात? जगात पाहिलं तर जागोजागी माणसात काम, क्रोध, लोभ अशा वासनांचा अग्नी पेटलेला असताना आपण त्या सगळ्यापासून अलिप्त कसे आहात? तुम्हाला त्याची जराही धग कशी पोचली नाही? सर्वत्र तू उदासीन, संपत्तीकडे न देसी मन, जीविताची पर्वा सोडून कीर्तीची गरज न ठेविसी. आपण सर्वदा उदासीन दिसता. कुठल्या आशा अपेक्षा नाहीत. आपल्या मनात कुठल्या यश आणि कीर्तीचा विचार नाही. धनसंपत्तीचा विचारही दिसत नाही. एवढंच काय, तुम्हाला तुमच्या जीवाचीही पर्वा दिसत नाही. जे अज्ञानी किंवा निर्बल, कार्य करण्यात अकुशल, असमर्थ असतात, ते काहीही काम न करता शांत बसून राहतात, हे एक वेळ ठीक आहे. परंतु आपण तसे दिसत नाही. आपल्या रूपावरून, तेजावरून आपण उत्तम ज्ञानी आणि सर्व शक्तिमान, तसंच प्रत्येक कार्य करण्यात निपुण दिसत आहात. तरीही असं काहीही न करता शांत कसे काय आहात? या गूढ एकांतात आपला उदरनिर्वाह कसा काय करता? मला खरोखरीच फार फार आश्चर्य वाटत आहे. हे महात्मन, मला हे सगळं जाणून घ्यायचं आहे. मी हा असा अत्यंत क्षुद्र जीव आपल्यासमोर उभा आहे. मला कृपा करून सांगा, मोह शोकाचा त्याग करून स्त्री पुत्रादी नसताना आपण असे आनंद घन कसे आहात? आम्ही संसारात, कुटुंबात राहतो, धनसंपत्ती गोळा करतो, स्त्री पुत्रांसह सर्व ऐहिक सुखांच्या राशीत लोळतो, पण तरीही सतत कुठल्या न कुठल्या दुःख संकटांना सामोरं जातो. मग आपलं हे असं पूर्ण विपरीत वर्तन कसं काय? एका पाठोपाठ केलेल्या प्रश्नांच्या भडीमारानं सुखावलेल्या श्री दत्तात्रेयांना आपल्या या भक्ताचं अतिशय कौतुक वाटलं. यानंतर त्यांनी यदूला जो महान उपदेश केला आहे तो आपण पुढील भागात पाहू. आज इथंच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा
श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा.